शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। 2 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे। या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने निर्भय यश संपादन करत महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। 68 जागांच्या सभागृहात युतीने बहुमताचा आकडा सहज पार केला असून विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे। नगर पुणे रोडवरील कॅनेटिक चौकात झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला। कुरकन तोगर भोसले असे अपघात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे। हा अपघात मंगळवारी झाला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। माहेरून 15 लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला नांदिवणार नाही असे म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला। हा प्रकार एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत घडला। प्रियंका शुभम सानप असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शंकर सानप, शंकर बहिरू सानप, शेवंताबाई शंकर सानप, संतोष शंकर सानप, मोनिका शंकर सानप यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले। याच पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या रात्री एमआयडीसी पोलिसांनी शहरालगत असलेल्या दत्तनगर वडगाव गुप्ता शिवारात मोठी कारवाई करत गावठी कट्टा व लोखंडी कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या 5 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। या कारवाईत एक गावठी कट्टा, त्यातील एक जिवंत कारतूस तसेच 3 लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहे। बुरुडगाव येथील वैभव हॉटेल येथून मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। या प्रकरणी किमया विजय कुंदेचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।